हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? माझ्या MLP कुक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुलं शाळेतून घरी आल्यानंतर काही नवीन टेस्टी पदार्थ त्यांना खायला हवा असतो. मुलांना स्नॅक्समध्ये रोजच्या रोज खायला काय द्यायचं? हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आहे. म्हणून आज मी तुमच्यासाठी झटपट तयार होणारी टेस्टी आणि हेल्दी मसाला पापडची रेसिपी घेऊन आलेली आहे. मुलंही खुश आणि आपणही मुलांना काही हेल्दी दिलं याबद्दल आपल्यालाही समाधान वाटते. तर चला मसाला पापड करायला सुरुवात करूया. मी इथे 4-5 ओळीत पापड घेतलेले आहे. हे पापड आपल्याला असे सगळे तळायचे नाही आहेत. सर्वात आधी आपण पापडचे याप्रमाणे काप करून घेऊ. पापड नवे असल्यामुळे थोडे वातळे आहेत. काप करत असताना इथे मी पट्टीचा उपयोग करत आहे, जेणेकरून आपल्याला पापडाचे एकसारखे तुकडे करता येतील. असे तुकडे केल्यामुळे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही आहे, मंद आचेवर आहे. आता चिमट्याच्या साहाय्याने आपण हे सर्व पापड तळून घेऊया. अशा प्रकारे पापड तळल्यास ते सरळच राहतात. पापडावर टाकण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतील ते बघूया. एक मोठा कांदा बारीक चिरलेला, 2 टोमॅटो बारीक कापलेले, भरपूर कोथिंबीर, बारीक शेव आणि एका बाटलीमध्ये साधं मीठ, काळं मीठ, लाल मिरची पावडर, जिरेपूड आणि चाट मसाला किंवा आमचूर पावडर हे सर्व चवीनुसार घेऊन एकत्र करून घेतलेले आहे. ही सर्व तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे, म्हणजे मुलांना मसाला पापड लगेच बनवून देता येतो. एका प्लेटमध्ये याप्रमाणे तळलेले पापड ठेवायचे आहे. त्यावर सर्वात आधी बारीक कापलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचे आहे. नंतर जे मसाले आपण एकत्र केलेले आहे ते टाकायचे आहे. मसाले टाकल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि शेव टाकायची आहे, म्हणजे ते खूप खायलाही छान लागतात. हे बघा, दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. मुलं खूप आवडीने खातात मसाला पापड चाट. मुलंच काय तर मोठ्यांनासुद्धा खूप आवडते.